व्हायच्या आधीच खायचं म्हणजे पाहताच इतकं छान दिसतंय ते व्हायच्या आधीच खायचं काम चालू आहे. हे बघा आजी बोलतीये कारण चवीला जेवढं छान त्याने थोडंसं खाऊन पाहिलं मुलांनी तर चवीला जेवढं मस्त लागलं का ते घेत आहे आणि आजी मग त्याला बोलते आहे. बघा आजीने असं वाटीने केलं आहे. आता मी याला तर मोहनथाळ पण आपण अशीच बनवतो आणि मोहनथाळच झालेली आहे एकदम. तर आता ही फक्त 2 ते 3 दिवसाची मलाई आहे आणि थोडीच आहे पण याचा आज आजीच्या पद्धतीने पुन्हा एकदा नवीन पद्धतीने तूप काढू. आणि ही जी पद्धत आहे ती एकदम सोपी पद्धत आहे आणि ती म्हणजे आता आपल्याला या कुकरमध्ये तूप काढायचं आहे. आता जेवढी ही साई तेवढंच तूप होईल. आता ते कसं काय एक थेंबही वाया न जाता आणि जी शिल्लक जी बिरी आता याची जी बिरी आहे ती जास्त कारण यामध्ये ही फक्त साई आहे. आपण याच्यामध्ये काहीच म्हणजे मिक्सरच्या भांड्यातूनही काढलेलं नाही. फक्त साईपासून तूप कसं बनवायचं ते बघू. साई आहे ना याच्यात टाकीते टाकू का तर म्हणजे टाकीते चमच्याचे. आता आजी कारण ती खाली अशी घट्ट साई जी असते ती लगेच घट्ट बसते. आता आजीन जी साई आहे ती सगळी कुकर म्हणजे टाकली आता करून घेतो. आता फक्त एक वाटी आजीने पाणी टाकलेलं आहे. जी घट्ट साई आहे ती अशी चमच्याने आजी फोडून घेते साई. आता हात दाबून घेते. एक वाटी पाणी टाकलेलं आहे एवढ्या साईमध्ये. ह्याच पातेल्यात पाणी घेतलं ज्या पातेल्यात साई टाकली त्याच पातेल्यात आणि असं दाबून घेतली आजी. आता आजीने चमच्याने 1-2 मिनटं फोडून घेतलेली साई. याला झाकण लावायचं आहे. झाकण लावून याच्या 2 शिट्ट्या घ्यायच्या आहे. काही नाही फक्त काही मेहनत न घेता फक्त 2 शिट्ट्यामध्ये हे तूप काढायचं आहे आजीच्या. एक शिट्टी झालेली आहे आणि आता थोडंसं जास्त उतू नाही गेलेलं फक्त थोडंसं शिट्टीमधून हे तूप जे आहे ते गॅस बंद केलेला आहे. आता हे पूर्ण थंड होऊन द्यायचं. आता 2 शिट्ट्या झाल्या आणि थंड पण झाला. आता हे झाकण काढून घेते मी. झाकण काढलं आणि अशा पद्धतीने तूप झालेलं आहे. हे बघा 2 शिट्ट्यामध्ये असं तूप झालेलं आहे. आता हे तूप अजून कडलेलं नाही आहे ते व्हाईट दिसते बेली. हे बघा अशा पद्धतीने. आता मलाई न हलवता लोणी न काढता तूप केलं. आता आजी याच्यात एक साहित्य टाकणार आहे आणि ते साहित्य कोणतं ते बघू. याने एकदम तूप मस्त असं तूप खमंग असं तूप बनणार आहे. आता ते साहित्य कोणतं ते पाहू. आता पुन्हा गॅस चालू केलेला आहे आणि आता आजी काय टाकते ते पाहू. काय आजी ते गव्हाचं पीठ. आता आजी 1 चमचा गव्हाचं पीठ टाकायचं आहे. म्हणजे या गव्हाच्या पिठामुळं हे जे तूप आहे आपलं ते एकदम काही मिनिटामध्ये काढलं जाईल. आजीने 1 चमचा गव्हाचं पीठ टाकलेलं आहे याच्यात. आता थोड्या वेळ हे तूप पुन्हा आपल्याला असं गडूळ झाल्यासारखं दिसन पण काही सेकंदात तूप वेगळं आणि ही जी बिरी आहे शिल्लक तीही पण थोडीशी चॉकलेटी होईल आणि तूप वेगळं असं दिसल. हे बघा काही सेकंदात तूप लगेच असं फेसळल्यासारखं दिसतंय पण काहीच अडचण नाही. लगेच असं हे जे बुडबुडे येत आहे त्या साईडने असं तूप वेगळं झालेलं दिसतंय. बघा आणि काहीच सेकंदात
1 मिनटंसुद्धा लागला नाही तर लगेच छान असं एवढ्याशा मलाईमध्ये 1 कणसुद्धा तूप वाया न जाता आजीच्या सोप्या पद्धतीने हे तूप काढलेलं आहे. आता ही जी शिल्लक बी आहे आता ती थोडीशी जास्तच झालेली आहे, कारण आपण काय लोणी काढलेलं नाही, म्हणजे साई घुसळून लोणी काढलेलं ना चमचा ना मिक्सर ना कशाच्या साह्याने फक्त आपण कुकरमध्ये टाकलं आणि लगेच हे तूप बनलेलं आहे. आता आणि गव्हाचं पीठ टाकल्यानंतर लगेच ते तूप वेगळं व्हायला लागलेलं आहे बेबीपासून. आता लोण्यापासून नाही म्हणता यायचं. कमी कर. आता आजीने गॅस कमी ठेवायला सांगितलेला आहे आणि गॅस कमी केलेला आहे. बघा एवढी एवढी साई होती आणि त्यापासून इतकं तूप झालेलं आहे आपलं. एक साहित्य टाकलं ते म्हणजे गव्हाचं पीठ. हा बघा मस्त असं तूप झालेलं आहे. आजीने मला बेसन पीठ भाजायला लावलेलं आहे आणि आता ते बेसन पीठ कशासाठी भाजायचं त्या म्हणजे आता हे तुपाची आहे ती थोडीशी जास्तच बी शिल्लक असती, त्याचा उपयोगासाठी हे बेसन पीठ भाजायला लावलेलं आहे. आणि पटकन म्हणजे काही तूप न टाकता मी हे बेसन पीठ भाजते. तूप न टाकता भाजलं की पटकन भाजतं. फक्त याला घेताना जाडबुडाची कढई घेतलेली आहे, म्हणजे बेसन पीठ कोणताही पीठ भाजताना लगेच ते जळतं. आणि कमी गॅसमध्ये एकदम कमी गॅसमध्ये मी जाडबुडाच्या कढईत 1 वाटी बेसन पीठ. आता ह्या पेला याला फुलपातळ म्हणत्या, तुम्ही काय म्हणता ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तो पेला घेतलेला आहे. आता आपल्याला पुढच्या मापासाठी पण हा पेला लागतो म्हणून तो तसाच ठेवला आणि 1 पेला मी हे बेसन पीठ घेतलेलं आहे. कमी गॅसमध्ये भाजून घेते आणि इकडं तूप काढायचं पण काम चालू आहे. बघा आता ही जी बेरी आहे ना ती थोडीशी अशी लालसर व्हायला लागलेली आहे. आता आजीने बसून घेतलेलं आहे. पहिलं ना म्हणजे असं आजी सांगते चूल असायची, मग वेळ नसला काम असायची पहिल्या बायांना, मग आजी चुलीवरच अशी जी साई असायची ती चुलीची जे इस्तू असतो त्याच्यावर ठेवून द्यायच्या. आणि आपल्याला जर ताक पाहिजेत असलं तर मग ते त्या साईपासून लोणी काढायचं, म्हणजे लोणी पण भेटतं ताक पण भेटतं. आणि लोणी काढल्यामुळं काय होतं की ही जी बेरी शिल्लक असते ती नसती आणि तूपही झटपट असं काढलं जातं. पण कुकरमध्ये काढवल्यामुळं पटकन असं काढलेलं गेलेलं आहे. आणि आता ही जी बेरी आहे ती थोडीशी अशी लालसर व्हायला लागलेली आहे. एकीकडं माझं बेसनही हलवायचं काम चालू आहे. हा तुपाचा जो गॅस आहे तो बंद केलेला आहे. तुपाचा गॅस बंद केलेला आहे मी. आता तापलेला आहे कुकर तेवढ्या याच्यात हे जे शिल्लक आहे ते अजून ही जी बेरी ती लालसर होईल. आजीनी गॅस बंद करायला लावलेला आहे मला. गॅस बंद आहे तरी पण आपलं हे उकळण्याचं काढायचं काम चालूच आहे, तूप काढायचं काम. आणि एकदम मस्त असं पिवळं धमक तूप झालेलं आहे. आता तुपाच्या गॅसच्या नादामध्ये इकडं बेसन लगेच खाली लागायला लागलं होतं. ह्या कडाला लागायला लागलं होतं. मग पटकन असं हलवलं त्याच्यामुळे ते काय अजिबात जळलं नाही. बेसनाचाही असा खमंग असा सुगंध सुटायला लागला आहे. त्या बेसनाचं आजी काय बनवते ते पाहू. करतो चमच्यात तूप टाकीते. आता आजीने याच्यात 1 चमचा टाकीते तूप बेसन पीठ आता म्हणजे जवळजवळ 50 ते 60% भाजलेलं आहे. मग आजीने थोडंसं तूप टाकायला लावलं याला, कारण बेसन पीठ असं भाजायला लागलं की मग ते खालचं जे बेसन पीठ भाजताना आजी म्हणते मग ते काळपट होतं, म्हणून काळं पडू नये म्हणून हे बेसन पीठ भाजताना त्याच्यात तूप टाकलेलं आहे.
आता कमी गॅसमध्येच हे बेसन पीठ पण भाजायचं आहे. आता हे तूप गाळून घेतल्याशिवाय काय आपल्याला हे बेसन पिठाचं आपण काय बनवतोय तर काही कळायचं नाही. मग आता तूप थोडंसं जास्त थंड होऊन दिलं का तूप थिजल, म्हणून थोडंसं कोमट असताना तूप आजी म्हणे गाळून घे. आता हा बेसन पिठाचा गॅस बंद केलेला आहे. आता हे बेसन पीठ काय आपल्याला जसं पाहिजे होतं तसं भाजलेलं नाही, पण आपण हे बेसन पीठ अजून भाजून घ्यायचं आहे. आणि आपण ते या कढईत नाही भाजायचं. एवढ्याशा साईपासून एवढं तूप असं बनलेलं आहे बघा. साई अगदी छोटंसं पातेलं होतं, पण त्याचं तूप एवढं बनलेलं आहे, एवढं असं तूप बनलेलं आहे. आता हे गाळून घेऊ. आता तुपाचा आधीचा डबा होता, मी त्याच्यातच हे तूप गाळते. त्याचं गवची ना थेंब पडतीन खाली. नाही, आता हे तूप गाळून घेते. आणि आता ही जी बी आहे ना त्याच्यात सुद्धा अजिबात ही तूप शिल्लक नाही आहे, एवढी अशी ही. आता आजीने ही जी आहे ते त्यातलं काय एवढं तूप काढलेलं नाही, कारण हे तूपही आपलं उपयोगात आहे. आणि ते कसं तेही पाहू. आता हे बाकीचं शिल्लक आहे तेही गाळून घेऊ. आणि या बेळीपासून आजी एकदम मस्त असं गोडाचा पदार्थ बनवते आहे. ते काय ते पाहू आपण. हे बघा एवढं असं तूप झालेलं आहे का आपण याच्यात गव्हाचं पीठ टाकलेलं आहे म्हणून. आता हे बघा एवढं तूप गाळून झालेलं आहे आपलं. आता ही एवढी अशी म्हणजे जवळजवळ मोठी पाऊण वाटी अशी बेळी शिल्लक आहे. आता हा पुन्हा गॅसवर ठेवायचा आहे आपल्याला. आणि हे जे बेसन पीठ आहे ना भाजलेलं 60% बेसन पीठ भाजलेलं ते पुन्हा या तुपाच्या याच्यात भाजून घेऊ आपण थोड्या वेळ. आता याचं जे तूप आहे ते सगळं आजीने याच्यात टाकायला लावलं. आणि याचं जे तूप आहे म्हणजे आपला एक थेंबही तूप व्हायला गेले नाही. हे तूप सगळं बेसन पिठाला लागलेलं आहे बघा अशा पद्धतीने. आणि आता या तुपात पुन्हा थोड्या वेळ असं बेसन पीठ भाजायचं आहे. आता ही जी बेरी आहे ती खडे खडे असे. आता आपल्याला असे खडे नको आहे म्हणून आपण आता ही मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ. याच्यातच वेलदोडे टाकणार आहे मी 2 ते 3. मला कढईतच पाक बनव. आता म्हणजे पाक बनविते. आता आजीने याच कढईत बेसन पीठ भाजलेलं म्हणजे जास्तीचं भांडे पीठ वाढायचे नाही. आता हे पेल्याने एक पेला असा बेसन पीठ घेतला होता मी. आता त्याच पेल्याने पाऊण वाटी साखर घेतली आणि थोडंसं पाणी टाकायला लावलं आहे आजीने. आता आजी पूर्ण बेसन पीठ भाजून घेते. मी इकडं पाकात एवढं भाज का आजी तेवढं पाणी टाकलेलं आहे. आणि इकडं बेसन पिठाला पण तूप सोडायला लागलेलं आहे. म्हणजे जास्तीचं तूप टाकलं नाही, तेवढं बेसन भाजताना 2 चमचे तूप टाकलं त्याच्यातच. आता बेसन जेव्हा तूप सोडायला लागतं तेव्हा बेसन भाजलं आहे असं समजायचं. आता हे तुपाचा चमचा पाक हलवायला घेते. म्हणजे चमच्याला पण लागलेलं तूप आहे ते निघून जातं. आणि आता याचा एक ताई छान असा पाक बनवून घ्यायचा आहे. आता ही जी बेरी आहे ते मिक्सरच्या भांड्यातून काढलं तर तिला आपण पुन्हा तूप सुटलेलं आहे बघा. मस्त अशी आपली ही बर्फी बनणार आहे. आणि ती आता हे भाजलेल्या बेसन पिठामध्ये मी टाकलेली आहे. आणि कलर पण छान आलेला आहे, कॉफी कलर झालेला आहे मस्त. असं आवडली की नाही आजीची ही आयडिया. एक थेंबसुद्धा तूप व्हायला न जाता मस्त अशी ही बेसन बर्फी केलेली आहे आपण. जी शिल्लक बेरी त्याची
म्हणजे अजिबातही फक्त जे बेसन भाजताना 1 चमचा तूप टाकलं तेवढ्या याच्यामध्ये हे बघा एवढं असं तूप सुटलेलं आहे. जी भेळ केली त्याचंही मस्त तूप झालेलं आहे बघा. आणि आता इकडं पाकही बनतोय. आता हा जो झालेला पाक आहे तो या भाजलेल्या बेसनमध्ये टाकू आणि पुन्हा मी हा गॅस चालू केलेला आहे. भाजी हे पुन्हा हलवून घेते आहे. एकदम मस्त असं आजी काय बनवते, कोणती मिठाई बनवताय ती एकदम मस्त बनवणार आहे शिल्लक असलेल्या बिळीपासून. आता याच्यामध्ये मी थोडंसं माझं जास्तीचं डोकं लावलेलं आहे. तो म्हणजे आता आजीची ही आयडिया काय आजीची नाही, ती आयडिया माझी आहे. आता हा म्हणजे 1 चमचा मी यामध्ये खवा शिल्लक होता म्हणून मी याच्यात 1 चमचा खवा टाकलेला आहे. खवा टाकून पुन्हा हलवून घेते. आता याला कोणी म्हणाल का आपण बेरीपासून याची मिठाई केलेली म्हणून दिसायला केवढं मस्त दिसतंय कुठलाही कलर न टाकता. आता हे गॅस बंद केलेला आहे. आता थोडंसं असं कोमटच आहे. हे बघा तूप साईडला सोडलेलं आहे. त्याला तुम्ही काय नाव द्या, मोहनथाळ किंवा बेरीपासून बर्फी असं काही नाव द्या. आता आजीने याला ताटाला तूप लावायला लावलेलं आहे. आता ताट थोडंसं मी ओलं घेतलेलं आहे करून. आजी म्हटली थोडंसं ताट ओलं केलं त्यानंतर ते तूप अशा पद्धतीने झालेलं आहे. ओल्या ताटात तूप चळल्यामुळं आता हे जे आहे ते ताटात आजीने काढायला लावलेलं आहे. काय पाहिजे ते खाल्लंच निघालं एवढे मागली. आता इथं तर व्हायच्या आधीच खायचं म्हणजे पाहताच इतकं छान दिसतंय ते. व्हायच्या आधीच खायचं काम चालू आहे. हे बघा आजी बोलतीये कारण चवीला जेवढं छान त्याने थोडंसं खाऊन पाहिलं मुलांनी तर चवीला जेवढं मस्त लागलं का ते घेत आहे आणि आजी मग त्याला बोलते आहे. बघा आजीने असं वाटीने केलं आहे. आता मी याला तर मोहनथाळ पण आपण अशीच बनवतो आणि मोहनथाळच झालेली आहे एकदम मस्त. आता याच्यावर काजू बदाम असे ठेवले किंवा पिस्ते. आता माझ्याकडे शिल्लक नव्हते म्हणून मी काय ठेवले नाही. आणि आता हे सेट होऊन देऊ, पूर्ण थंड झालं की मग याला कापून घेऊ.